खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई आडोशी रस्त्यासाठी गावकरी रस्त्यावर आधी रस्ता नंतर इतर कामं असा दिला इशारा। कंत्राटदाराचा परवानगी असल्याचा दावा, विनापरवानगी काम सुरू असल्याचे पालिकेचे स्पष्टीकरण। शेवटी नगरपालिकेने रस्त्यालगत सुरू असलेल्या गेलच्या पाईपलाईनचे काम थांबविले। निकष आणि नियम पाळून काम करण्याचे दिले आदेश। खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई आडोशी रस्त्यासाठी गावकरी आक्रमक आणि आग्रही असताना गेल कंपनीच्या कंत्राटदाराने रस्त्यालगत खोदकाम करून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले होते। खोदकामात उपसलेली माती रस्त्यावर टाकायला सुरुवात केली होती। मुळात तो रस्ता अरुंद, त्यात भरपूर खड्डे, वर मातीच्या उपशाची भर, त्यामुळे ट्रॅफिक जाम झाली। नव्यानेच उद्भवलेल्या या समस्येने हैराण झालेल्या गावकऱ्यांनी गेल कंपनीच्या गॅस लाईनचे काम बंद करून तातडीने नगरपालिका प्रशासनातील अधिकारी वर्गाला स्पॉटवर येण्याची विनंती केली। त्यानुसार मुख्याधिकारी संजय शिंदे, पांढरपट्टे आणि काही नगरसेवक त्या ठिकाणी आले। मुख्याधिकारी यांनी कंत्राटदाराकडे खोदकाम करणे काही परवानगी आहे का किंवा वर्क ऑर्डर आहे का अशी विचारणा केली असता त्यांना समर्पक उत्तर मिळाले नाही। अधिकारी आहेत सगळे, नगरपालिकेचा कोण अधिकारी आहे? गेल इंडिया काय करते माहिती, VCS म्हणून एजन्सी आहे देखरेखीसाठी, सगळं मान्य लोक येतात। कसं असते, तुमचं गेलचं एकतरी इंजिनियर जागेवर यायला पाहिजे, माझा इंजिनियर यायला पाहिजे, सांगायला पाहिजे इथून करा, मग करायला पाहिजे ना। तुम्ही डायरेक्ट खोदून टाकल्यावर नागरिक विरोधच करणार तुम्हाला 100%। तुमच्यासाठी मी इथल्या सगळ्या नागरिकांना सांगितलं होतं की गेल हे गव्हर्नमेंटचे आहे, त्यांना अलाउड करावं लागते, पण सगळं कायदा गुंडाळून थोडंच अलाउड करणार। शेतकरी प्रकार काय, शेतकरी प्रायव्हेट नाटक काय पण कुठेही धुडकूस करायचं का? तुम्ही इलिगली काम करायचं का? त्यांनी एनओसी दिली म्हणजे काय? त्यामुळे वाद चिघळला। नियम आणि निकषाप्रमाणे पूर्व परवानगी घेऊनच यापुढे काम करावे अशी सूचना करत मुख्याधिकारी यांनी कंत्राटदाराचे काम बंद ठेवले आहे। पाण्याची लाईन तुमची इथून म्हणून बाजूला थोडं सरकून घेत आणि रेस्टोरेशन करायला व्यवस्थित भेटायला पाहिजे, कॉम्पॅक्शन व्हायला पाहिजे, म्हणून थोडी लाईन टाकून देत नका टाकू लाईन ती 60 फूट रस्ता झाल्यानंतर लाईन नाही ऐका ना, 60 फुटी रस्ता आहे तर 60 फुटीवरून टाकू द्या ना, मग एखादा शेतकऱ्याकडे गेले आमची अडचण टेम्परेचर डाऊन झालं तर आम्हाला वेल्डिंग करता येत नाही हो। टेम्परेचर डाऊन झाला ना याच्यातला, क्लायमेट मधला वेल्डिंग करता येत नाही हो। तो तुमचा लुकआउट झाला। आता जर यांचं म्हणणं आहे ना 60 फूट डीपी आहे तर डीपी सोडून तुम्ही लाईन टाका। या रस्त्यासाठी संघर्षाची तयारी ठेवूनच ताकई ग्रामस्थ रस्त्यावर उतरले असून लवकरात लवकर या समस्येची तड लागावी असा त्यांचा आग्रह आहे। सहसमाचारकर्ता संतोष मोरे, खालापूर।